आपण 11 वाजता या विषयावर सविस्तर चर्चा करूयात. परंतु काय असतं बघा, शेवटी सरकारनं जर ठरवलं की गोरगरीब मराठ्यांचं वाटोळंच करायचं, तर त्यावेळेस मैदानात पाय रोवून उभं राहायला लागतं. तेव्हा समाजाचं लेकराबाळांचं कल्याण होते. कारण आता जूनमध्ये ॲडमिशन आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला प्रमाणपत्र रोखून धरले आहेत. आमचं हैदराबाद गॅजेटचे प्रमाणपत्र ते पण रोखलेत. ज्या नोंदी सापडल्यात ते पण प्रमाणपत्र रोखलेत. व्हॅलिडिटी पूर्ण रोखल्यात. पोरांचे नोकऱ्यामध्ये गेलेत. काहींचे आता ॲडमिशन आहेत. 50-60 लाख पोरं जवळपास राज्यात ॲडमिशन घेतील. त्यांचं सगळ्यांचं वाटोळं सरकार करण्याच्या मनस्थितीत आहे. सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR काढू म्हणले होते, काढला नाही. ते आता सविस्तर त्याच्यावरती सगळे आल्याच्या नंतर आता ठरून जाईल. तुमच्या अनेक मागण्या होत्या पूर्ण झाल्या दिसत नाही. गॅजेटची मीडियावरती तपासल्या गेल्या फक्त 308 नोंदी सापडलेल्या आहेत. जे गुन्हे वाच परत घ्यायची होती तुमची मागणी होती ते परत घेण्यात आलेली नाही. हा पण हैदराबादनुसार 308 का होण्या निघालीच ना, गॅजेटियरनुसार. काही जण तर असं बोलले होते, एक जरी निघालं तर मराठा समाजापुढं आम्ही नाक घासू. ते केव्हा घासायचं आहे? एक का होण्या निघालं ना, मग अंमलबजावणी तर झाली ना. तर आमचं मतच एवढं आहे की अधिकाऱ्यांकडे गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून म्हणणं येतं की सरकारने आम्हाला आणखीन आदेश दिले नाही. मग काय आमच्या पोरांच्या वाटलं झाल्यावर देणार आहे का? म्हणून आता त्या विषयावरती सगळी चर्चा होऊन आपण 11 वाजता, आज 11 वाजता आता डिक्लेअर करूयात. आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय सरकार ठेपायला येत नाही. दादा, आपण सप्टेंबर 2025 मध्ये नेमकं आंदोलन केलं सरकार त्यावेळेसही आश्वासन पूर्ण करून सांगितलं होतं, पण कोणतरी फसवण्याची भावना आहे का समाजामध्ये? शक्यतो त्यांनी गोड बोलून तसंच केलं आहे. फसवणं, लोकांचा विश्वासघात करणं हे वारंवार त्यांच्याकडून होते. पण इथं मराठीची लय भयानक ताकद आहे. लय ताकद आहे आणि सरकारनं बघितली. मला वाटतं पुन्हा पुन्हा ती वेळ आमच्यावरती आता येऊ देऊ नये. पण अंतरवलीत खूप मोठं आंदोलन होणार आहे. आता जी तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेला खूप मोठं अंतरवलीत आंदोलन होणार. मग सरकारला कळत. अंतरवाली आता पुन्हा एक विषय असा आहे की ते तुमच्या काही दिवसापूर्वी विदेश सामर्थ्यांनी घेतली त्या पार्श्वभूमीवर आंदोलन होतं. चर्चा काय केली जाते? आता चर्चेला तर कोणीच काय करू शकत नाही. मी समाजाला कधी खोटं बोललो नाही आणि तुमच्यापासून तर कवाच लपून ठेवला नाही. प्रत्येक गोष्ट सांगतो. असा आलता, असे म्हणतात, तसं म्हणतात. उदय सामंत साहेब झाले, शिंदे साहेब झाले, अजितदादांचे मंत्री झाले आणि फडणवीस साहेबांचं सुद्धा कित्येक पण भेटतात. कित्येक जणं पण भेटतात. फडणवीस साहेबांचे पण भेटतात. परंतु आता तुम्ही प्रश्नाला कसं की आंदोलन करण्याची भूमिका घेत आहे, त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा झाली होती उदय सामंत यांच्यासोबत किंवा आमच्या अशा मागण्या होत्या जे पूर्ण झालं नाही ती खंत व्यक्त केली होती? हो, ते त्यांना मात्र 100% सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं या कॅबिनेटमध्ये घेऊ. घेतलं आहे नाही माहीत नाही, परंतु आम्हाला लढावं लागतं आहे. त्याशिवाय आमच्या लेकराबाळांचं कल्याण होत नाही आणि समाजाच्या कल्याणासाठी आम्ही कसलाही उन्हाचा पावसाचा विचार करत नाही. दादा, मुंबईतल्या आंदोलनाची मागणी मराठा आरक्षणाची होती. आता हैदराबाद गॅजेटियरचा JR सुद्धा काढला. आता या आंदोलनाच्या काय मागण्या असतील? JR काढलाय, अंमलबजावणी केली, पण ते प्रमाणपत्र द्यायचे कधी? आता आमचे ॲडमिशन आहेत, प्रमाणपत्र द्यायचे कधी? सातारा संस्थांचा गॅजेटियरचा JR कधी काढायचा? त्यामुळं आता सगळे चर्चा होईल आपल्या 11 वाजता. आंदोलन कुठल्या स्वरूपाचं असं स्वरूप सांगितल्यावर कसं जमायचं? स्वरूप सांगितलं नाही म्हणून तर मी टिकलो आहे. रस्त्यावरचं आंदोलन असं? ते आता हे बघा, आता तर 11 वाजता तर ठरलंच. पण त्याच्याही पुढचं जवळ आल्यावर 2 दिवस ठरत आहे. पुन्हा सगळंच माहिती आहे. जवळ आल्यावर सुद्धा 2 दिवस पुन्हा सूत्र उलटे फिरतात. मुंबईतल्या आंदोलनानंतर एक हाक अशी दिली जात होती की मुंबई झाली, आता दिल्ली होऊ द्या. दिल्ली जायचं ना, पण ते दिल्लीला आरक्षणासाठी नाही. बघितलं पाहिजे ना आपण दिल्ली कशी आहे, काय आहे. त्यामुळं काय असतं, आपल्या छत्रपतींनी आटकेपार झेंडे लावलेत. आपल्याला वाटा माहीत पाहिजे. आपले राजे कुठपर्यंत लढत गेले, किती संकटातून हे सुखी समृद्ध असणारं स्वराज्य या जनतेसाठी उभा केलं. आपण बघितलं पाहिजे ना. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणापर्यंत गेले, कटकपर्यंत गेले. आपण बघितलं पाहिजे ना. जीवन तेवढं हे जीवनच छत्रपतींमुळे आहे. आपल्याकडं ऐश्वर्य, सगळ्या गाड्या घोड्या, पैसा पाणी, हे उद्योग व्यवसाय, शेत्या पित्या, जेवढं काय सुख समाधान असेल फक्त छत्रपतींमुळे आहे. त्यांच्यासाठी आपण, त्यांनी कुठं कुठं भगवा ध्वज रोवला आहे आपण बघायचं नाही. म्हणून आम्हाला दिल्लीला जायचं आहे. एकदा जायचं आहे आणि ती आता तारीख नाही डिक्लेअर, पण लय पोट्टे जाणार आहेत. मरणाचे दिल्लीत कुंकड उभं राहायला जागा नाही दिसणार तुम्हाला, इतके जाणार. मी आपण 11 वाजता बोलू ना. मला सगळंच आत्ता सांगितलं, सगळा खेळ पांगा ना. मग नाराज तिकडे मुख्यमंत्री राज्याची वाट बघत होते.
हां बोलत ना आपण 11 वाजता 11 वाजता सगळं क्लिअर होणार जिथल्या तिथं. कारण आमच्यासुद्धा खंत आहेत, आम्हीसुद्धा साथ दिली, आम्हीसुद्धा मराठ्यांनी मतं केलीत. राजगादी सुखाची आमच्यामुळे, येशीत तुम्ही बसलात आमच्या गरिबांमुळे. आणि त्या गरिबांच्या नरडीचा जर तुम्हाला घोट घ्यायचा असेल तर मराठ्यांची ताकद तुम्हाला एकदा दोनदा तुम्ही बघितली, ही ताकद अवघड आहे. आणि मला वाटतं तुम्ही मनं जिंकावं गरिबांची, हीच आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे की मुख्यमंत्र्यांनी गोरगरीब जनतेचे मनं जिंकले पाहिजे. मराठ्यांनी त्यांना आत्तापर्यंत कमी केलं आहे काय? कधी सत्ता न मिळणाऱ्या दिल्या आणि त्याच मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करा. मनं जिंका ना त्यांचे, तुम्हीच आयुष्यभर मजा करा. सरकार मराठ्यांच्या भरोश्यावर मराठ्यांनी मतं केली, मराठ्यांनी सहकार केलं. मराठ्यांना सरकारनं फसवलं, हा राग आहे. फसवलं पण तेच मराठे पाडू पण शकतात हे त्यांना पण माहिती. त्यांनी ते लोकसभेला बघितलेलं आहे ते काय होऊ शकतं. तसं 29 आलीच जवळ, किती लांब आहे. पण ते त्यांनी होऊ देऊ नये ही आमची, मी प्रामाणिक माझी तरी अपेक्षा सांगतो की ज्या मराठ्यांनी त्यांना न येणारी सत्ता दिली त्यांच्या लेकरा बाळांचे आयुष्य उद्ध्वस्त फडणवीस साहेबांनी करू नये. चलो धन्यवाद. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.